नमस्कार. राज्यातील सर्व रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, तर ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नाही, फक्त पिवळे आणि केसरी रेशन धारकांसाठी आहे. तर त्यांना पूर्णपणे सोयाबीन, गहू सोबतच मोहरीचे तेल, विविध प्रकारच्या डाळी, मैदा, साखर, मसाल्याचे पदार्थ अशा 9 गोष्टींचा समाविष्ट करून पूर्णपणे आता दिवाळीचा शिधा मिळणार आहे. आता पूर्णपणे या 9 गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहेत, परंतु त्यासाठी महत्त्वाच्या 2 अपडेट आहे, त्या तुम्हाला करायच्या आहेत, तरच तुम्हाला या गोष्टी मिळणार आहे. राज्यामध्ये तांदूळ शासनाने बंद केलेला आहे आणि त्याच्याऐवजी या 9 गोष्टींचा समाविष्ट केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व अपडेट काय काय आहे ते अगदी आपण सविस्तर बघणार आहोत. आता हे रेशन कार्ड धारकांसाठीच का आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये भरपूर नियम लागू झाले, परंतु तांदूळ हा शासनाला पौष्टिक नसल्यामुळे शासनाने सर्व रेशनधारकांसाठी गहू सुरू केलेले आहे. सोयाबीन, मोहरीचे तेल, विविध प्रकारच्या डाळी, मसाल्याचे पदार्थ, मैदा, साखर या 9 गोष्टी समाविष्ट करून रेशनधारकांना पौष्टिक अशा गोष्टींचा आहार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून या गोष्टींमध्ये बदल केलेला आहे. त्याच्याच पुढे जे अपडेट आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे, तर ते अपडेट आपण शेवटपर्यंत पाहायचे आहे. 1 नोव्हेंबरपासून पूर्णपणे पैसे सुद्धा तुम्हाला रेशन कार्डवरती मिळणार आहेत. आता ही पूर्णपणे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू झालेला होता, तर ज्यांनी KYC केली तर त्यांनाच 1 ऑक्टोबरपासून हे पैसे सुरू झालेले आहे. ज्यांनी KYC केले नाही तर त्यांना 1 नोव्हेंबरपासून पैसे सुरू होतील, परंतु तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. ज्यांनी ऑक्टोबरपासून हे नियम लक्षात घेतले आणि KYC केली तर त्यांना पैसे 100% मिळणारच आहेत. आता याच्यामध्ये पैसे किती मिळणार आहेत, फक्त रेशनधारक पिवळे आणि केसरीच का, तर यावरती भरपूर प्रश्न विचारलेले होते. तर हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरे सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु महत्त्वाच्या 2 अपडेट बघायचे आहेत. जर तुम्हाला पैसे आणि 9 वस्तू पूर्णपणे KYC केल्यानंतरच मिळणार आहेत. राज्यामध्ये रेशन कार्डमध्ये भरपूर बदल झाले, परंतु हा सर्वात मोठा बदल आहे. याच्यामध्ये 9 गोष्टी ज्या ज्या पौष्टिक आहेत अशा 9 गोष्टींचा समाविष्ट केलेला आहे. आता 1 नोव्हेंबरपासून पैसे सुरू. राज्यामध्ये 1 ऑक्टोबरपासूनच हे पैसे सुरू झालेले आहेत, परंतु ज्या ज्या नागरिकांनी KYC केली तर त्यांनाच फक्त ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत, परंतु नोव्हेंबरमध्ये पूर्णपणे तुम्हाला KYC करायचे आहे. 1 नोव्हेंबरच्या अगोदर तुमच्या रेशन कार्डची KYC करायची आहे, त्याच्यानंतरच तुमच्या रेशन कार्डवरती पैसेसुद्धा सुरू होणार आहेत. परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे. पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला धान्य तर मिळणारच नाही, सोबतच तुमच्या रेशन कार्डवरती पैसेसुद्धा मिळणार नाहीत. या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे पैसे किती मिळणार आहेत तर त्या गोष्टीसुद्धा आपण बघणार आहोत, परंतु चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण रेशनच्या बाबतीत सर्व अपडेट पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतात. त्याच्याच पुढे बघू शकता 1 ऑक्टोबरपासून नियम लागू. तर बघू शकता हे 1 ऑक्टोबरपासून नियम लागू झालेले होते, परंतु आता हेच नियम 1 नोव्हेंबरपासून सुद्धा सुरूच राहणार आहेत. आता हे नियम कशामुळे 1 नोव्हेंबरपासून सुरू राहणार आहेत, कारण राज्यामध्ये भरपूर नागरिकांना हे नियम माहिती नसल्यामुळे त्यांना याचा फायदा मिळालेला नाही. आता जो पहिला नियम आहे त्याच्यामध्ये रेशन कार्ड आधार लिंक करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे, कारण हे पैसे DBTद्वारे येणार आहेत. जर तुम्ही रेशन कार्डसोबत आधार लिंक नाही केलं तर तुमचं रेशन धान्यसुद्धा बंद होऊ शकतं. आता जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर तुमच्या रेशन कार्डची KYC करायची आहे. आता ही KYC कशी करायची, कुठे करायची ते सुद्धा मी सांगणार आहे, कारण रेशन कार्डची KYC आवश्यक आहे, अन्यथा पैसेसुद्धा मिळणार नाही. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक एक आपण बघून घेऊयात. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आपला आधार लिंक करायचा आहे. म्हणजे पिवळे रेशन कार्ड असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या, त्या रेशन कार्डसोबत आधार लिंक करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे KYC करणं. तर बघू शकता KYC कशी करायची आहे, तर जो कुटुंब प्रमुख आहे, तर बघू शकता तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे त्या कुटुंब प्रमुखाने गावातील रेशन दुकानामध्ये जाऊन ही KYC करायची आहे, परंतु जाताना घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतरच ही KYC होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये कोण मय झालेली व्यक्ती असेल किंवा जन्मलेली व्यक्ती असेल तर तिची नोंद करणेसुद्धा आवश्यक आहे. जर तुम्ही नोंद केली नाही आणि त्या व्यक्तीच्या नावाने अजून जरी धान्य घेत असाल तर तुमच्यावरती 1 नोव्हेंबरपासून कडक कारवाईसुद्धा
होऊ शकते या सर्व महत्त्वाचे अपडेट आहेत. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. जर मयत व्यक्ती झाली असेल किंवा जन्मलेली असेल तर तिची नोंद करणे सुद्धा आवश्यक आहे. आता बघू शकता 1 ऑक्टोबरपासून नियम लागू झालेले होते, परंतु हेच नियम 1 नोव्हेंबरपासून सुद्धा लागूच राहणार आहे. राज्यामध्ये तांदूळ बंद. तर बघू शकता सर्वांना माहिती आहे की तांदूळ बंद झाला. 9 पौष्टिक वस्तू सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये गहू आहे, सोबतच साखर, हरभरा आहे, मोहरीचे तेल आहे, सोयाबीन आहे, विविध प्रकारचे मसाले आहेत, सोबतच सोयाबीन आहे, विविध प्रकारच्या डाळी, मैदा. तर या 9 गोष्टींचा समावेश केलेला आहे. कारण तांदळामध्ये एवढे पौष्टिक असे तत्व नसल्यामुळे या 9 गोष्टींमध्ये पौष्टिक अशा सर्व गोष्टी असल्यामुळे या 9 वस्तूंचा समाविष्ट केलेला आहे. परंतु हे 9 वस्तू कधी मिळणार? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रेशन कार्डाची KYC कराल. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला या 9 वस्तू मिळणार नाहीत. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तुमची KYC आवश्यक आहे. सोबतच तुमचा आधार लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे. आता त्याच्याच पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक पहिलं म्हणजे KYC आणि दुसरं म्हणजे आधार लिंक. घरातील कुटुंब प्रमुखाची ही 2 कामे आहेत, तर त्यांनी या सर्व अपडेट करून घ्यायचे आहेत. अन्यथा रेशन धान्य बंद होऊ शकते आणि भविष्यामध्ये सुद्धा जशा पद्धतीने केसरी रेशन कार्ड धारकांना सध्या धान्य दिले जात नाही, तर तुम्हाला सुद्धा पिवळे रेशन कार्ड असून धान्य मिळत नाही. आता सोबतच केसरी रेशन धारकांना धान्य कसं मिळेल याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर 1 ऑक्टोबरपासून हे नियम लागू झालेले आहेत, तर तेच नियम आता सुद्धा लागूच राहणार आहेत. तर सर्वांनी हे नियम काय आहेत ते बघून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 नोव्हेंबरपासून हे नियम लागूच राहणार आहेत. राज्यामधील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड हरवले आहे, तर बघू शकता ज्यांचे रेशन कार्ड अगोदर होते आणि हरवले आहे तर त्या रेशनधारकांना नवीन रेशन कार्ड मिळणार आहे. सोबतच ज्यांना अजून रेशन कार्ड मिळाले नाही त्यांना सर्वेनुसार रेशन कार्ड सुद्धा मिळणार आहे. परंतु KYC असणं आवश्यक आहे. आता KYC कुठे करायचे आहे? जर तुम्हाला रेशन कार्ड नवीन काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये तुमची नोंद करायची आहे की तुमच्याकडे घरामधील सरकारी नोकरीला कोणी नाही, सोबतच तुमचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या सर्व अपडेट तुम्हाला अन्न पुरवठा विभागामध्ये नोंद करायचे आहेत. तर बघू शकता 1 नोव्हेंबरपासून सर्व नियम लागूच राहणार आहे. त्याच्यामुळे पहिला जो नियम आहे तो म्हणजे तुम्हाला 9 वस्तू मिळतील. दुसरा जो नियम आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की आपलं आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करणं आवश्यक आहे. सोबतच त्याच्या पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरामधील जो कुटुंब प्रमुख असेल तर त्याची ही जबाबदारी आहे, तर त्यांनी ही सर्व जबाबदारी घ्यायची आहे. आता ही जबाबदारी कोणती घ्यायची आहे? जर कुटुंब प्रमुख तुम्ही असाल तर तुमचे नाव रेशन कार्डामध्ये प्रमुख म्हणून असले पाहिजे. सोबतच तुमच्याकडे सर्व गोष्टी केलेल्या असल्या पाहिजे. तर बघू शकता पहिला नियम म्हणजे तुमच्या रेशन कार्डाची KYC करणं. आता ही रेशन कार्डाची KYC रेशन दुकानदार करून देणार. त्यांच्याकडे मशीन असते, तर त्या मशीनद्वारे ही रेशन कार्डाची KYC करून देतील. दुसरा मुद्दा म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंक हवे. तर बघू शकता आधार कार्ड रेशन कार्डाशी लिंक असेल तरच तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून हे धान्य मिळणार आहे. तिसरा म्हणजे 9 गोष्टींचा समाविष्ट करून तुम्हाला तांदूळ बंद केलेले आहेत. तर सर्व रेशनधारकांसाठी हा दिवाळीचा मोठा गिफ्ट असणार आहे किंवा दिवाळीचा शिदा म्हणू शकता तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवरती पैसेसुद्धा मिळणार आहेत. तर ते पैसे कसे चेक करायचे, कधीपासून सुरू होणार आहे ते सुद्धा आपण एका मिनिटाच्या आतमध्ये बघून घेऊयात. आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची रेशन कार्डाची KYC अगोदर करायची आहे. KYC केल्यानंतर आधार लिंकसुद्धा तुमच्या रेशन कार्डसोबत होते. त्याच्यानंतर मोबाईलवरती मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि कुटुंब प्रमुख असेल तर त्याचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यावर येणारा OTP सबमिट करायचा आहे. आता OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती किती सदस्यांची नावे नोंद आहेत ते सर्व सदस्यांची नोंदणी दाखवणार आहे आणि किती नागरिकाला किती पैसे मिळतात ते सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून सर्वांना हे नियम लागू आहेत. तर सर्व अपडेट लक्षात आले असतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी सर्व रेशन कार्डच्या अपडेटसाठी आणि वेगवेगळ्या रेशन कार्डसोबतच नॉलेजेबल सर्व गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत असतील. त्याच्यामुळे मराठी माहिती आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून शेअरसुद्धा नक्कीच करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.